प्रधानमंत्री किसान मान धन योजना सविस्तर माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती हा आपल्या देशाचा कण आहे। पण विचार करा, जेव्हा आपलं वय होतं, जेव्हा शरीरात पूर्वीसारखं ताकद राहत नाही, तेव्हा आपलं काय? पावसाची अनिश्चितता, पिकाचे पडणारे भाव आणि वाढती महागाई, अशा परिस्थितीत उतार वयात कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं। याच प्रश्नाचे उत्तर म्हणून केंद्र सरकारने सुरू केलं आहे प्रधानमंत्री किसान मान धन योजना। ही योजना म्हणजे शेतकऱ्याच्या हक्काची पेन्शन आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन कशी मिळू शकते, यासाठी नोंदणी कशी करायची, किती पैसे भरावे लागतात आणि कोण पात्र आहे, या सर्व प्रश्नाची तंतोतंत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही शेतकरी बांधवाचे भविष्य बदलू शकते। नंबर 2, योजनेचा मुख्य उद्देश, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम्स। मित्रांनो, कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेण्यापूर्वी त्याचा उद्देश समजून घेणे महत्त्वाचे असते। शेतीमध्ये राबणाऱ्या अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना उतार वयात एक निश्चित उत्पन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। शेतकरी तरुण आशेपर्यंत शेतात मेहनत करतो, पण 60 वर्षानंतर जेव्हा शारीरिक कष्ट कमी होतात, तेव्हा दैनंदिन खर्च भागवणे, औषधोपचार करणे आणि कुटुंबाचा सांभाळ करणे कठीण जाते। ही योजना अशा वेळी आर्थिक सुरक्षिततेचा कवच म्हणून काम करणार आहे। जर तुमच्याकडे स्वतःचे पेन्शन असेल तर तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही। नंबर 3, योजनेचा मुख्य फायदे, कोर बेनिफिट्स। आता आपण पाहूया या योजनेचे फायदे काय आहेत। नंबर 1, निश्चित पेन्शन। या योजनेत नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्याला वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपये निवृत्ती वेतन मिळते। नंबर 2, वार्षिक उत्पन्न। याचाच अर्थ वर्षाला एकूण 36,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात। नंबर 3, सरकारी सहभाग। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जितका मासिक हप्ता भरता तितकीच रक्कम केंद्र सरकार तुमच्या खात्यात जमा करते। समजा तुम्ही 100 रुपये भरले तर सरकार हे 100 रुपये भरते, तुमचे एकूण 200 रुपये जमा होतात। नंबर 4, कुटुंब निवृत्ती वेतन। दुर्दैवाने जर लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या पती किंवा पत्नीला 50% पेन्शन म्हणजेच 1500 रुपये मिळण्याची तरतूद आहे। नंबर 4, पात्रता आणि निकष, एलिजिबिलिटी क्रायटेरिया। आता प्रश्न येतो की या योजनेचा लाभ नक्की कोण घेऊ शकतं? तर यासाठी काही अटी आहेत। त्याच्यामध्ये जर पाहायचं तर वयोमर्यादा, तुमचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे। 40 वर्षापेक्षा जास्त वय असलेले शेतकरी या योजनेत नवीन नोंदणी करू शकत नाहीत। म्हणून तुम्ही जितक्या लवकर नोंदणी करता येईल तितक्या जास्त तुम्हाला फायदा आहे। जमिनीच्या ज्या शेतकऱ्याकडे 2 हेक्टर म्हणजेच अंदाजे 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेतीयोग्य जमीन आहे, तेच या योजनेसाठी पात्र आहे। ही योजना प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे। याच्यामध्ये अपवाद आहेत। जर तुम्ही आधीच इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा जसे की NPS, EPFO किंवा ESIC लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकत नाही। तसेच मोठ्या पदावर असलेले सरकारी अधिकारी किंवा आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी यासाठी पात्र नाही। 5वा पाहूया मासिक हप्ता, प्रीमियम। या योजनेतून तुम्हाला किती पैसे भरावे लागतील हे तुमच्या वयावर अवलंबून असते। चला तर मग हे गणित समजून घेऊया। 18 वर्ष वय, जर तुम्ही 18व्या वर्षी सामील झालात तर तुम्हाला दरमहा फक्त 55 रुपये भरावे लागतील। 30 वर्ष वय, जर तुम्ही 30व्या वर्षी नोंदणी केली तर तुम्हाला दरमहा 110 रुपये भरावे लागतील। 40 वर्ष वय, जर तुमचे वय 40 वर्ष असेल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये भरावे लागतील। लक्षात ठेवा, तुम्ही वयाच्या ज्या टप्प्यावर नोंदणी करता तोच हप्ता तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी होईपर्यंत कायम भरावा लागतो। कमी वयात नोंदणी केल्यास हप्ता खूपच कमी असतो, तो साधारण एक चहाच्या खर्चापेक्षाही कमी आहे। नंबर 6 मध्ये पाहूया आवश्यक कागदपत्रे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। नोंदणीसाठी जाताना आपल्याकडे मी जे कागदपत्रे सांगतो ते असणे गरजेचे आहे। नंबर 1, आधार कार्ड, ओळखीचा पुरावा म्हणून। नंबर 2, बँक पासबुक, तुमचे खाते आधाराशी लिंक असावे, कारण पेन्शन थेट खात्यात जमा होते। नंबर 3, मोबाईल नंबर,
नोंदणीसाठी आणि OTP साठी. नंबर 4 शेतीचे कागदपत्र, त्याच्यामध्ये 7/12 उतारा आणि 8 उतारा, ज्यावरून तुमच्या नावावर किती जमीन आहे हे स्पष्ट होईल. 7व्यामध्ये पाहूया अर्ज करण्याची प्रक्रिया, अप्लिकेशन प्रोसेस. आता आपण पाहूया की अर्ज कुठे आणि कसा करायचा. याचे 2 सोपे मार्ग आहेत. नंबर 1, CSC केंद्र. तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा महाई सेवा केंद्रावर जा. तिथे मी जे सांगितलेले कागदपत्रे ते घेऊन जा. तिथले प्रतिनिधी तुमची ऑनलाईन नोंदणी करून देतील. नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक किसान पेन्शन कार्ड मिळेल, ज्यावर तुमचा नंबर आणि हप्त्याची माहिती असेल. मार्ग दुसरा, स्वतः ऑनलाईन नोंदणी. जर तुम्हाला इंटरनेटची माहिती असेल तर तुम्ही स्वतः मानधन.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता. तिथे सेल्फ इन्व्हॉल्वमेंटचा पर्याय निवडून तुमची माहिती भरा. विशेष माहिती, PM किसान लाभार्थीसाठी जे शेतकरी आधीच PM किसान सन्मान निधी योजनेचा, यामध्ये वर्षाला 6,000 रुपये मिळत आहेत, तिथे जर लाभार्थी आहेत त्यांना एक विशेष सुविधा आहे. ते त्यांचा हप्ता थेट PM किसानच्या हप्त्यातून कापून घेण्याचा पर्याय निवडू शकतात. म्हणजेच तुम्हाला खिशातून वेगळे पैसे भरण्याची गरज पडणार नाही. 8व्यामध्ये पाहूया महत्वाच्या टिप्स आणि सावधानता. इम्पॉर्टंट टिप्स. शेतकरी मित्रांनो, ही योजना अत्यंत पारदर्शक आहे, पण काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा हप्ता वेळेवर जमा होईल याची काळजी घ्या, जेणेकरून तुमची पॉलिसी खंडित होणार नाही. जर काही कारणास्तव तुम्हाला ही योजना मधूनच बंद करायची असेल तर तुम्ही भरलेली रक्कम व्याजासह परत मिळवण्याची तरतूदही यामध्ये असते. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी कृषी विभागाच्या वेबसाईटला किंवा कृषी सहाय्यकाला भेट द्या. शेवटी पाहूया निष्कर्ष आणि समारोप. तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान मानधन योजना खरोखरच आपल्या उतार वयाच्या आधार आहे. 55 ते 200 रुपयाचा छोटासा मासिक हप्ता आपल्याला सन्मानाचे आयुष्य देऊ शकते. आजच आपली नोंदणी करा आणि आपल्या भविष्याची तरतूद करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना पोहोचविण्याचा हा व्हिडिओ WhatsApp आणि फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. अशाच शेतीविषयक आणि नवीन योजना आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय जवान जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.